नमस्कार. आज मी इथे मेथी घेतलेली आहे, मोड काढून घेतलेली. 2-3 वेळा पाण्याने स्वच्छ धुवून थोडंसं पाणी घालते आणि झाकण लावून शिजवून घेते. 7-8 मिनटं शिजल्यानंतर गॅस बंद करते. इथे कढईमध्ये तेल घेतलेले गरम करायला. त्यात फोडणीला जिरं आणि कढीपत्ता घालते. थोड्या वेळाने बारीक चिरलेला कांदा घालते. कांदा नरम झाल्यावर त्यात एक छोटा चमचा आलं लसूण पेस्ट घालते. परतून घेते. त्यानंतर एक बारीक चिरलेला टोमॅटो घालून कांद्यावर परतून घेते आणि झाकण लावून शिजायला ठेवते. थोड्या वेळाने झाकण काढलेलं आहे. टोमॅटो जरा नरम झालेलं आहे. त्यात सुकं खोबरं, कांदा, आलं लसूण भाजून पेस्ट केलेली एक मोठा चमचा घालते. कांद्यावर परतून घेते. लाल मिरची पावडर, धणे पावडर, हळद, थोडीशी कोथिंबीर आणि थोडंसं पाणी घालून मसाला भाजून घेते. मसाला तेल सुटेपर्यंत परतून घेतलेला आहे. आता पाणी घालते, मिक्स करून घेते आणि झाकण लावून उकळी काढून घेते. मसाल्याला छान उकळी आलेली आहे. तर शिजून घेतलेली मेथी घालते, मिक्स करून घेते. चवीप्रमाणे मीठ घालून मिक्स करून घेते आणि पाणी सुकेपर्यंत परतून घेते. त्यानंतर एक छोटा चमचा गरम मसाला घालते. बारीक चिरलेली कोथिंबीर घालून मिक्स करून घेते. मोड आलेल्या मेथीची सुकी भाजी तयार आहे. इथे दूध आटून घेतलेलं आहे. त्यात थोडंसं मिल्क मेड घालते. कढईत थोडंसं तूप घेऊन ड्रायफ्रूट्स परतून घेते. ड्रायफ्रूट्स परतून झाल्यावर काढून घेते बाजूला आणि त्याच तुपामध्ये मखाणे घालते आणि कुरकुरीत होईपर्यंत परतून घेते. मखाणे परतून झालेले आहे. त्यात आटून ठेवलेलं दूध घालते. चवीप्रमाणे साखर घालून उकळी काढून घेते. त्यात परतून ठेवलेले ड्रायफ्रूट्स घालते. वेलची पावडर घालते. मखाण्याची खीर तयार आहे. इथे उकडून बारीक कापून घेतलेला बटाटा, काकडी आणि गाजर घालते. उभी चिरलेली मिरची आणि एक टोमॅटो बारीक चिरलेला, कोथिंबीर, काळं मीठ, आमचूर पावडर आणि ऑलिव्ह ऑइल घालते. काळी मिरी पावडर, चवीप्रमाणे मीठ आणि एक छोटा चमचा मेयोनीज घालून मिक्स करून घेते. त्यानंतर लिंबाचा रस घालते आणि सर्व एकत्र मिक्स करून घेते. त्यात शिजून घेतलेली मेथी घालते. खारे शेंगदाणे घालते आणि मिक्स करून घेते. मोड आलेल्या मेथीची चाट तयार आहे. इथे कढईत तेल घेतलेलं आहे. त्यात फोडणीला राई, जिरं घालते. राई जिरं तडतडल्यावर 3 लसणीच्या पाकळ्या चेचून घेतलेल्या घालते आणि परतून घेते. त्यानंतर कढीपत्त्याची पानं घालून परतून घेते. थोड्या वेळाने हिंग घालते आणि बारीक चिरलेला कांदा घालून कांदा नरम होईपर्यंत परतून घेते. त्यानंतर हळद आणि लाल मिरची पावडर घालते. तुरीची डाळ, टोमॅटो आणि हिरवी मिरची घालून कुकरमधनं शिजून घेतलेली ती घालते. थोडंसं पाणी, चवीप्रमाणे मीठ घालते आणि डाळ घोटून घेते. आणि तुरीच्या डाळीला छान उकळी काढून घेते. वरून कोथिंबीर घातलेली आहे. तुरीच्या डाळीची आमटी तयार आहे. इथे बेसन घेतलेलं आहे 2-3 चमचे आणि एक छोटा चमचा तांदळाचं पीठ, हळद, लाल मिरची पावडर, ओवा, हिंग आणि मिक्स करून घेते. आणि थोडं थोडं पाणी घालून गुठळ्या मोडून घेते. बेसन फेटून घेते छान. त्यानंतर चवीप्रमाणे मीठ घालते. शिमला मिरची छोटे तुकडे करून घेतलेत. ते बेसनमध्ये घालते आणि मिक्स करून घेते. ते पॅनमध्ये तेल घेतलेले
त्यात बेसनमधनं शिमला मिरची तेलात फ्राय करून घेते. छान परतून कुरकुरीत होईपर्यंत फ्राय करून घेते. शिमला मिरचीची भजी तयार आहे. आता मी सर्व करते. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.